मी प्रतीक्षा जयसिंग हजारे, BAMS फर्स्ट इयर. विषय आहे अवयवदान हेच श्रेष्ठता. जेव्हा डॉक्टर एखाद्या व्यक्तीला सांगतात की तुमचा अवयव निकामी झाला आहे, तेव्हा त्या व्यक्तीसमोर कोण उभा राहतो तो म्हणजे अंधार. पण एक उपाय असतो त्या व्यक्तीकडे, तो म्हणजे अवयव प्रत्यारोपणचा, म्हणजे ऑर्गन ट्रान्सप्लांटेशनचा. पण गरज असते ती अवयवदाताची. मग सुरू होतं ते अवयवदाताचं वाट होते. कारण आपलं विज्ञान इतकं पुढे गेलेलंच नाही की एखादा अवयव तो शरीराबाहेर तयार करता येईल. पण इतकं पुढे नक्कीच गेलंय की सदृढ शरीराकडून तो अवयव घेऊन गरजू व्यक्तीला देता येईल. अवयव हे शरीराचा एक ठराविक कार्य करणारा भाग आहे. शरीर हे क्षणभंगूर आहे. मनुष्य मेल्यानंतर तो सरणावर चढल्यानंतर त्याची अगदी मूठभर राख होते, अगदी मूठभर. पण तेच जर त्याने हे अवयवदान केले तर त्या दानामुळे इतर दुसऱ्या लोकांना जगण्यासाठी ही मदत होते. यावरती मला एक उदाहरण द्यावंसं वाटतं, ते म्हणजे प्रमोद महाजन यांचं. हो, आपल्या सांगली येथील प्रमोद महाजन यांचं. जेव्हा प्रमोद महाजन यांना समजतं की आपल्या गावातील सैन्यातील एका जवानाचे दोन्ही मूत्रपिंड निकामी झाली आहेत आणि त्यांच्या ब्लड ग्रुपला मॅच होईल असं मूत्रपिंडही मिळत नाही, त्यावेळी ते एक धाडसी निर्णय घेतात आणि तो म्हणजे अवयव दानाचा. जेव्हा हा सारा प्रसंग त्यांच्या घरी समजतो तेव्हा त्यांचे घरचे चांगलेच त्यांना फडसावतात आणि म्हणतात, अरे इकडे कोणी घरातली एखादी वस्तू कोणाला देत नाही आणि तू मात्र स्वतःचा अवयवच द्यायला निघालायस. घरचे त्यांच्यावरती नाराजी व्यक्त करतात. मात्र प्रमोद महाजन यांचा विचार मात्र पक्का होता, कारण त्यांना माहीत होतं अवयवदान हे श्रेष्ठदान आहे. मग त्यांनी त्यांच्या घरच्यांना समजावलं. ते म्हणाले की आज शेजारच्या घरात घडणारा हा प्रसंग उद्या देऊ न करो पण आपल्या घरातही घडू शकतो. यावर त्यांचे घरचे अवयवदानासाठी तयार झाले आणि प्रमोद महाजन यांनी त्यांचे मूत्रपिंड त्या सैन्यातील एका जवानाला दान केले आणि त्या सैन्यातील त्या जवानाचा अमूल्य असा प्राण वाचला. यावर एका कवितेच्या 4 ओळी आठवतात, त्या म्हणजे फुललेलं फूल कधी फुलणार नाही, फुललेलं फूल पुन्हा कधी फुलणार नाही, मिळालेला जन्म पुन्हा कधी मिळणार नाही. हजारो माणसे मिळतील पण अवयवदान करणारी पुन्हा मिळणार नाही. आज आपल्या भारत देशामध्ये केवळ 2 ते 3% नोंदणीकृत अवयवदाते आहेत आणि 2019च्या आकडेवारीनुसार केवळ 1.5 ते 2 लाख रुग्णांना आज मूत्रपिंड, तर 80,000 रुग्णांना यकृत, तर 2 ते 3 लाख रुग्णांना नेत्राची आवश्यकता आहे. पण यातील केवळ 2 ते 4% रुग्णांना अवयव मिळतात. याचं कारण केवळ 2 ते 4% रुग्णांनाच आज अवयव मिळतात. हे प्रमाण खूप कमी आहे. म्हणूनच आज अवयवदानाची गरज भासते. आज आपल्या आयुर्वेदामध्ये देखील सुश्रुत संहितेमध्ये अवयवदानाचे संदर्भ आले आहेत. इतकेच नव्हे तर आपल्या भगवद्गीतेमध्ये देखील अवयवदानाचे महत्त्व सांगितले आहे. न भूप्रधानं न सुवर्णदानं न गोप्रधानं तथा न अन्नदानं यथा वदन्ति महाप्रधानं सर्वेषां दाने यष्टभयप्रधानं. याचा अर्थ असा की जसे भूदान नाही, गोदान नाही, सुवर्णदान नाही, तसेच अन्नदानही नाही, पण सगळ्यात श्रेष्ठ हे म्हणजे जीवनदान आहे. आज गावातील समाजामध्ये अनेक अंधश्रद्धा म्हणता येईल किंवा गैरसमज म्हणता येईल खूप पसरले आहे. कारण बऱ्याच जणांना असं वाटतं की मी जिवंतपणे अवयवदान केला तर शरीर लवकर दिसतं, लवकर मुलं होत नाही वगैरे वगैरे. अशा बऱ्याचशा गैरसमज, अंधश्रद्धा ह्या आज समाजामध्ये पसरलेल्या आहेत आणि त्याच आज दूर करण्याची गरज आहे. म्हणूनच आपल्या भारत देशामध्ये 13 ऑगस्ट या रोजी अवयवदान व अंगदान हा दिवस राबवला जातो. शेवटी एक कविता सादर करावीशी वाटते आणि त्या कवितेचे नाव आहे सांगा कसं जायचं.
जायचं तर आहेच प्रत्येकाला. तुम्ही सांगा कसं जायचं. तुम्ही सांगा कसं जायचं. अवयवदान करून हसत की चट्टे खात रडत तुम्हीच ठरवा. मरण सांगा कोणाला चुकलंय. मरण सांगा कोणाला चुकलंय. दहन की दफन हा प्रश्न कशाला. नवजीवन देऊ 8 जणांना, देऊ आनंद साऱ्या जगाला. वाचवण्याचा आनंद घ्यायचा की गेल्याचं दुःख जपायचं. तुम्हीच ठरवा नक्की कसं जायचं. तो सरणावर सरला असं कोणीही म्हणतं, पण सरूनही उरला असं सुद्धा म्हणता येतं. मग सरला आहे म्हणायचं की उरला आहे म्हणायचं. तुम्हीच ठरवा नक्की काय म्हणायचं. जायचं तर आहेच हो प्रत्येकाला, पण आपण जाताना देऊन जायचं. जगूनही पुन्हा जगत राहायचं. मी ठरवलंय, तुम्हीही ठरवा. आपणही असंच जायचं. अवयवदान नक्की करायचं. जय